नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यांना आवडणारा पण अगदी अवघड वाटणारा पदार्थ म्हणजे अनारशी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. अगदी तांदूळ कोणतं घ्यायचं, किती दिवस भिजवायचं, त्यामध्ये गूळ किती प्रमाणात घालायचा, पीठ कुटल्याच्या नंतरनं किती दिवस भिजवून ठेवायचं, अनारशी कशी तळायची, हे सगळं आपण इथे तळता आणि करता करता बघणार आहे. अनेकदा अनारशी सगळ्यांना आवडत असतात, पण सगळ्यात अवघड पदार्थ म्हणून अनारशी बनवली जात नाही. पण आज आपण एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी बघणार आहे. तर चला, कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीकडे वळूया. इथे मी रेशनचा तांदूळ 1 किलो घेतलेले आहे. इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कोणताही तांदूळ इथे घेऊ शकता. ज्या तांदळाचा भात मोकळा सुटसुटीत होतो असं तांदूळ आपल्याला अनारशासाठी घ्यायचं आणि शक्यतो तांदूळ हा जुना घ्यायचा. त्यामुळे अनारशी चवीला खूप छान लागतात आणि खुसखुशीत आणि कमी तेलकट होतात. तर इथे 1 किलो वजनी प्रमाणात घेतलेले, तरी आपण वाटीने मोजून घेणार आहे, कारण वजनी प्रमाणात सगळ्यांनाच ते जमतं किंवा समजतं असं नसतं. म्हणून इथे आपण वाटीने तांदूळ मोजून घेणार आहे. त्यामुळे गूळ किती घालायचा हे सुद्धा सोपं जातं आणि लगेच समजतं. तर इथे वाटी घेतलेली आहे आणि वाटीने मी तांदूळ इथे मोजून घेतलेले. तर 1 किलो तांदळासाठी बरोबर आपल्या इथे 3 वाट्या तांदूळ इथे भरलेले. वाटी जर तुमची मोठी असेल किंवा छोटी असेल तर वाटीचं प्रमाणसुद्धा आड्याल पड्याल होऊ शकतं. तर माझ्या ह्या 3 वाट्या तांदूळ इथे मोजून घेतलेले. तांदूळ रेशनचं असल्यामुळे अगदी आपल्याला 5 ते 6 पाण्याने ते चोळून चोळून इथे धुवून घ्यायचं, म्हणजे वरचा जो काळपट कलर असतो तो पूर्ण निघून गेला पाहिजे. आणि अगदी निव्वळचंग असं पाणी तांदळामध्ये घातलं तरी ते दिसलं पाहिजे इतकं आपल्याला तांदूळ चोळून चोळून धुवायचे. कारण नंतर ना आपण 3 दिवस तांदूळ भिजायला ठेवणार असतो, त्यावेळेस तांदूळ अजिबात आपल्याला चोळायचं नसतं. त्यामुळे तांदूळ सुरुवातीला जेव्हा आपण भिजत घालणार असतो तेव्हाच तांदूळ चांगलं तुम्हाला जितकं चोळून धुता येईल तेवढं तुम्ही इथे धुवू शकता. शक्यतो 6 पाण्याने हे तांदूळ तुम्ही इथे धुवून घ्यायचे. अजिबात इथे तांदूळ धुण्याचा कंटाळा करायचा नाही. तर इथे चोळून चोळून मी 6 पाण्याने तांदूळ चांगलं धुवून घेतलेले आणि तुम्ही बघू शकताय तांदळामध्ये पाणी घातल्याच्या नंतरनं खाली तांदूळ पांढरे दिसतात आणि पाणी वरती निव्वळ असं दिसतं. आता हे 3 दिवस आपल्याला तांदूळ भिजत घालायचं आहे. मी आज सकाळी, जर तुम्ही सोमवारी सकाळी तांदूळ भिजत घालणार असाल तर मंगळवारी सकाळी याचं पाणी बदलायचं. असं 3 दिवस रोज सकाळी आपल्याला इथे पाणी बदलून घ्यायचं. सोमवार, मंगळवार आणि बुधवार असं 3 दिवस आपल्याला तांदूळ इथे भिजत घालायचे आहे आणि गुरुवारी सकाळी आपल्याला हे पीठ इथे कुटून घ्यायचे, म्हणजे अनारशासाठी पीठ आपल्याला इथे तयार करायचं. तर इथे सोमवारी मी सकाळी घातलं होतं आणि आज गुरुवार आहे. गुरुवारी सकाळी तुम्ही किंवा बुधवारी संध्याकाळी किंवा दुपारी हे तांदूळ तुम्ही इथे वाटायला घेऊ शकता. आता इथे तांदूळ आपल्याला चोळून चोळून धुवायचा नाही, पण अगदीच हलक्या हाताने पाणी खालीवर करून 3 पाण्याने हे तांदूळ परत आपल्याला इथे धुवून घ्यायचं, म्हणजे आंबवलेला जो वास असतो तो पूर्ण इथे निघून जातो. एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि कॉटनच्या कपड्यावरती तांदूळ निथळून आपल्याला इथे सुकायला घालायचं. आता अनारशाचं पीठ बनवताना तांदूळ किती सुकवायचा, अनेकदा ही चूक आपल्याकडून होत असते. तर तांदूळ कडक अजिबात सुकवून घ्यायचा नाही. तांदळावरचं पाणी उडालं पाहिजे, पण तांदळामधला जो ओलावा आहे तो कमी होता कामा नये. तांदूळ हे दमटच असलं पाहिजे. आता इथे 3 वाट्यांसाठी आपल्याला 1.5 वाटी गूळ इथे टेचून घ्यायचा आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर तुम्ही 700 किंवा 800 ग्रॅम इतका गूळ तुम्ही इथे घालू शकता. तांदळाच्या ओलाव्यावरती पण गूळ किती घालायचा हे अवलंबून असतं. तांदूळ जर जास्त कोरडं झालं असेल तर गूळ तुम्हाला इथे थोडासा जास्त लागतो, म्हणजे थोडासा अगदी आड्याल पाड्याल होऊ शकतो. तांदूळ इथे आपल्याला मिक्सरला बारीक असं दळून घ्यायचं
आणि दुसरी गोष्ट, जर तांदूळ कडक जास्त तुम्ही वाळवला तर तांदळाचं पीठ जे आहे ते अजिबात बरोबर होत नाही. म्हणून तांदूळ हे अगदी दमट ठेवायचं. हाताला तांदूळ इथे हातात घेतलं तर ते दमट लागलं पाहिजे आणि पीठ हातामध्ये घेतलं तर अगदीच ते ओलसर लागलं पाहिजे, म्हणजे पिठाचं असं मुटकं झालं पाहिजे. तर इथे हे चाळण निघालेलं आहे. अगदी रवा जितका बारीक असतो त्या प्रमाणात हे आपलं चाळण एक वाटीभर निघालेलं आहे. त्या वाटीचं जेवढं आपलं तांदूळ कमी पडतं, गूळ आपल्याला इथे कमी घालायचा असतो. आता इथे 3 वाट्यांसाठी 1.5 वाटी गूळ मी इथे टेचून घेतलेला आहे. तुम्हाला जितकं शक्य होईल तितका गूळ तुम्ही टेचून पातळ करायचा, म्हणजे त्यामध्ये पीठ आपल्याला व्यवस्थित घालून मळता येतं. दुधाचा वगैरे हात लावायची मग गरज पडत नाही. तर आपल्याला इथे गुळामध्ये काय करायचं आहे, थोडं पीठ घालून आपल्याला हे इथे मळून घ्यायचं. आता पीठ जर तुमचं फार कोरडं झालं असेल तर काय करायचं, दुधाचा हात घ्यायचा, ओलसर करायचा आणि पिठाला ते चोळायचं, म्हणजे पीठ तुमचं असं जरासं नरम आणि ओलसर होतं, कोरडं राहत नाही. ओलसर जरासं असं दमट पीठ असलं की गूळ आपल्याला जास्त लागत नाही आणि गुळामध्ये व्यवस्थित पीठ मिक्स होतं आणि अनारशाचा चांगला पिठाचा इथे गोळा बनतो. तर तुम्ही इथे बघू शकताय, अजिबात मी इथे दूध नाही घातलेलं आहे, पाण्याचा सुद्धा हात घेतलेला नाही आणि एक्स्ट्राचा सुद्धा मी इथे गूळ अजिबात घेतलेला नाही आहे. तर अगदी 1 किलो तांदळासाठी आपण इथे 700 ग्रॅम मी इतका गूळ इथे टेचून घेतलेला आहे आणि वाटीच्या प्रमाणात तुम्ही म्हणशाल तर 3 वाटी तांदळासाठी मी इथे 1.5 वाटी गूळ इथे टेचून घेतलेला आहे. आता गुळाचं सुद्धा प्रमाण तुम्ही आड्याल-पाड्याल कमी जास्त होऊ शकतं. तांदळावरती सुद्धा किती गूळ लागेल हे सुद्धा अवलंबून असतं. पीठ जर तांदूळ दमट नसेल तरी गुळाचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं. पिठाचा गोळा इथे मळून घेतलेला आहे. 2 गोळे मी इथे छोटे केलेले. आता लगेच अनारशी ही बनवायला नाही घ्यायची, तर आपल्याला 3 दिवस हे पीठ असंच मुरायला ठेवायचं. त्यामुळे काय होतं, अनारशी खुसखुशीत जाळीदार तर होतातच, पण ती अगदीच कमी तेलकट होतात, तेलकट अजिबात होत नाही आणि गूळसुद्धा पिठामध्ये चांगला मुरला जातो. तर 3 दिवसानंतर तुम्ही इथे बघू शकताय, छान असं आपलं पीठ इथे भिजलं गेलेलं आहे, मुरला गेलेला गूळ आणि गुळासारखाच पिठाला कलर आलेला आहे. अनारशाचं पीठ बनवताना शक्यतो पिठाचा जो कलर आहे तो अगदी याच पद्धतीने यायला पाहिजे. आता काय करायचं आहे, आपल्याला 1 चमचा तूप घेतलेलं आहे आणि हे तूप लावून आपल्याला इथे पीठ परत एकदा मळून घ्यायचं. आता अनारशी करताना जर आपल्याला असं वाटलं की आपलं पीठ थोडंसं घट्टसर आहे आणि आपल्याला सैलसर पाहिजे, तर आपला पोहे खायचा जो चमचा आहे तो चमचा घ्यायचा आणि इथे अगदी साधं दूध आपल्याला, म्हणजे जे गरम नाही आहे किंवा लई थंडही नाही, ते दूध आपल्याला इथे चमच्याने घालून घ्यायचं. तर इथे 2 चमचे मी इथे दूध घालून घेतलेले आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी पेढ्यासारखं आपलं इथे अनारशाचं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता मात्र आपल्याला अनारशी बनवण्यासाठी पीठ आपलं रेडी झालेलं आहे. एका पाटावरती मी खसखस पांगून घेतलेली, म्हणजे आपल्याला अनारशी थापली की खसखस लावायला सोपं जातं. अगदी छोटासा गोळा, म्हणजे जे आपलं छोटंसं लिंबू असतं ना, छोटंसं लिंबू, त्या लिंबा इतकाच आपल्याला इथे अनारशाच्या पिठाचा इथे छोटीशी गोळी बनवून घ्यायची आहे आणि हाताला तूप लावून हातावरतीच अनारशी इथे थापून घ्यायची. एकदम सोपी आणि हातावरती अनारशी थापल्यामुळे पटकनी सुद्धा होतात, वेळ वाचतो आणि आपल्याला किती पातळ झाले हे लगेच समजतं. हातावरती थापल्यामुळे अनारशी अजिबात चिटकत नाही. दोन्ही साईडनी खसखस पाटावरती लावून घ्यायची. तेल आपलं पहिलं चांगलं तापवून घ्यायचं आणि मग गॅस आपल्याला इथे बारीक करायचा आणि तेल नॉर्मल असं टेम्परेचरला येऊन द्यायचं. जास्त धूर निघेपर्यंत तेल अजिबात तापवायचं नाही अनारशी तळताना, किंवा धूर निघेपर्यंत त्या तेलामध्ये अनारशी अजिबात सोडायची नाही किंवा पूर्णही थंड तेलामध्ये सोडायची नाही. गरम तेलामध्ये
सोडली तर अनारशी पटकन काळी पडतात गूळ घातल्यामुळं, आणि अनारशी आतनं कच्ची राहतात, त्याला जाळी पडत नाही, खुसखुशीत होत नाही. आणि एकदम कमी तापलेल्या तेलामध्ये जर अनारशी तुम्ही सोडली तर तेलामध्येच अनारशी विरघळली जातात, कारण हे पीठ एकदम हलकं असतं आणि त्यामध्ये गूळ असल्यामुळे गूळ लगेच वितळला जातो आणि तांदळाचं पीठ भिजवल्यामुळे हलकं झालेलं असतं आणि ते लगेच तेलामध्ये विरघळायला सुरुवात होते. तर अगदी आपल्याला लो मिडियम हाय गॅसवरती आपल्याला ही अनारशी तळून घ्यायची. अनारशी तळताना अगदी तेलामध्ये सोडली की अनारशी तेलाच्या वरती येईपर्यंत अजिबात त्याला झाऱ्या इथे लावायचा नाही. झाऱ्याने काढलं की दुसऱ्या आपल्या एखाद्या झाऱ्यावरती घालून तेल इथे निथळून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने आपण इथे अनारशी बनवून घेतलेली. इथे बघू शकताय पीठ एकदम व्यवस्थित झाल्यामुळे काय झालंय, अनारशी आपली तेलामध्ये विरघळलेली नाहीये, फुटलेली नाहीये, तेलकट झालेली नाहीये, छान अशी जाळी पडलेली, कलर सुद्धा खूप सुरेख आलेला आहे. जास्त काळपट अनारशी तळायची नाही, नाहीतर अनारशी ही कडवट लागतात. व्यवस्थित तळून घ्यायची आणि अशी उभी करून ठेवायची, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते पूर्ण इथे निथळून जातात. तर बघू शकताय छान जाळीदार झालेली, कुरकुरीत झालेली, खुसखुशीत झालेली, कमी तेलकट झालेली आणि विशेष म्हणजे अगदी अनारशी देखणी सुद्धा झालेली. एकदम साध्या सोप्या पद्धतीने तांदूळ कोणतं घ्यायचं, तांदूळ कसं कुटून घ्यायचं, गूळ कसा घालायचा, मळायचं कसं, पीठ बनवल्याच्या नंतर किती दिवस ते मुरायला ठेवायचं आणि अनारशी तळेपर्यंत सगळी सविस्तर अशी आपण इथे कृती बघितलेली. रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्हाला अनारशी कशी वाटली हे कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. या पद्धतीने अनारशी तुम्ही बनवली तर अजिबात फसणार